हॅलो, वेलकम टू ब्युटी इन बेसिक्स. तर आज आपण नोज स्ट्रिप्स म्हणजे काय, त्याचा नक्की उपयोग होतो का, खरंच हे काय असतं आणि हे स्किनसाठी चांगलं आहे का नाही हे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा नोज स्ट्रिप्स किंवा फेस पॅक किंवा फेस मास्क असतात, त्या सगळ्या गोष्टी लावायच्या आधी सगळ्यात पहिली प्रिकॉशन अशी घ्यायची असते की आपला फेस एकदम स्वच्छ क्लेन्झरनी व्यवस्थित धुवायचा. तर मी आता फेस धुवून व्यवस्थित आलेली आहे आणि आता नोज स्ट्रिप म्हणजे काय ते मी तुम्हाला पॅकेट आणि कसं असतं, कसं दिसतं हे सगळं दाखवणार आहे. ते कसं लावायचं, त्याचा काय फायदा असतो, कशासाठी लावायचं आणि त्याचा स्किनला त्रास होऊ नये म्हणून काय करायचं हे सगळं. तर ह्या नोज स्ट्रिप्स माझ्याकडे ह्या सॅम्फे नावाच्या कंपनीच्या आहेत आणि मी पहिल्यांदाच हा पॅक फोडणार आहे तुमच्या समोरच. 250 रुपीजला वगैरे मिळेल आणि ह्याच्यात 6 अशा नोज स्ट्रिप्स आहेत. तर ह्यातली एक आपण ट्राय करूया. तर पॅक वरती डिरेक्शन्स ज्या दिलेल्या आहेत त्या वाचते. सगळ्यात आधी म्हणलं तसं क्लीन द फेस युझिंग वॉटर आणि अजून एक प्रिकॉशन अशी की ऍक्च्युली ही स्ट्रिप ऍक्टिव्हेट होऊन काम करण्यासाठी आपला नोज एरिया सगळा जो आहे तो व्यवस्थित पाण्याने वेट करायचा आणि मग ही लावायची. पण सगळ्यात आधी नोज स्ट्रिप म्हणजे काय आणि ही का लावायची. तर आपल्या नाकाच्या आजूबाजूला असे छोटे छोटे पोर्स असतात जे आपल्याला खूप असे डोळ्यांनी असे खूप दिसलेत वगैरे असं कधी होत नाही, पण त्याच्यामध्ये छोटे छोटे ब्लॅक हेड्स जाऊन असतात. तर हे आपल्याला कधी जास्ती जाणवतं जेव्हा आपण मेकअप वगैरे लावतो, तेव्हा जर फाउंडेशन आणि पावडर वगैरे लावली तर इथे नाकाच्या दोन्ही बाजूला असं केकी झाल्यासारखं वाटतं किंवा असं खूप जास्त मेकअप झाला असं उगाच वाटतं म्हणजे बाकीच्या एरियापेक्षा. तर तिथे ते पोर्स असतात आणि ते पोर्स क्लीन नसले की असं दिसतं. आणि जनरली हे पोर्स क्लीन करायला आपण खूप आधीपासून बायका ब्युटी पार्लरला जातात आणि मग तिथे ते फेशियल वगैरे करताना ते त्यांचं छोटंसं टूल असतं आणि ब्लॅकहेड्स रिमूव्ह करतात. पण नोज स्ट्रिप्स आता सगळीकडे मिळायला लागल्यात, अगदी मेडिकलमध्ये सुद्धा माझ्या जवळच्या अवेलेबल होत्या. आणि तर त्या नोज स्ट्रिप्सनी म्हणजे त्यांची ऍडच अशी करतात की यू कॅन रिमूव्ह युअर ब्लॅकहेड्स ऍट होम नाऊ वगैरे असं. तर ते ब्लॅकहेड्स क्लिअर करण्यासाठी नोज स्ट्रिप्स वापरतात. थोडंसं नाकाच्या आजूबाजूला मी वेट करणार आहे आणि ही नोज स्ट्रिप लावून दाखवणार आहे. ही स्ट्रिप मी अशी लावलेली आहे. तर अशा प्लास्टिकच्या कागदावरती त्या स्ट्रिप्स होत्या, ते एका साइडनी मी सोडून ती स्ट्रिप काढून घेतली आणि जो स्टिकी किंवा शायनी एरिया आहे तो खाली आणि उरलेला वर. आणि मग नंतर ती व्यवस्थित आपल्याला दाबून ती चिकटली की नाही हे चेक करून घ्यायचंय. आणि आता ही स्ट्रिप लावून मी 10 मिनिटं, त्यांनी 10 ते 15 मिनिटं ठेवायला सांगितलंय. तर 10 मिनिटं ऍटलिस्ट ठेवणार आहे आणि मग बघूया की खरंच ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आपले जे इथे असतात ते निघतात का आणि पोर्स खरंच क्लीन होतात की नाही. आता मी ही स्ट्रिप लावून 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. तर बराचसा रिसर्च केल्यानंतर असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे की स्ट्रिप जेव्हा आपण वेट करून लावलेली ती थोडीशी स्टिफ झालेली किंवा थोडीशी कोरडी झालेली अशी कळेल आणि त्याच्यानंतर तुम्ही ती रिमूव्ह करा. पण ते काही कळलं नाही तरी सोडून द्या. जस्ट आपला टायमर लावा सरळ 10 ते 15 मिनिटांमध्ये कधीही. आता मी 15 मिनिटाचा लावला होता तसा. आणि त्याच्यानंतर आता आपण ही स्ट्रिप काढून बघूया. तर स्ट्रिप काढताना अजून एक, कारण हे शेवटी स्टिक आहे, ते आपल्या नोजला पण नाकावरती चिकटवलं होतं, सो ते काढताना असं बँडेज सारखं जोरात रिप करायला जाऊ नका, खूप दुखेल. आपण वॅक्स करत नाहीयो त्याच्यामुळे जोरात करायची गरज नाही, अगदी जेंटली हळूहळू ते काढायचं आहे. तर आता मी ते काढते. थोडस पेनफुल आहे, म्हणजे तुमचा पेनचा टॉलरन्स अगदी 0च असेल तर हे काही करायला जाऊच नका. तर आता तुम्हाला अगदी क्लोजअप मध्ये मी दाखवतेय. तर ह्याच्यावरती खरंच असं डेंजर खूपच ब्लॅक हेड्स आणि असे आलेले आहेत. तर
तुम्हाला आता दिसत असेल थोडस लाईट मध्ये. तर ऍक्च्युली इट वर्क्स का, तर हो इट वर्क्स. दिसतंय ना. तर म्हणजे बरेच ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स मला ह्याच्यावरती दिसत आहेत. म्हणजे खरंच ग्रोस इतकं सगळं इव्हन क्लीन केल्यानंतर सुद्धा त्या स्ट्रिप वरती होतं. तर फायनल वर्डिक्ट, इट वर्क्स का, तर हो काम करतं नक्की. म्हणजे मलाच हा एरिया थोडासा स्मूदर आणि असा वाटतोय. आणि आता आपण स्किनला थोडासा त्रास दिलाय, ते चिकटवलं होतं आणि ते काढलं होतं नाही. तर ते करण्यासाठी आता हे पोर्स माझे सगळे ओपन आहेत. ते आता मी पटकन कोल्ड वॉटरनी थोडंसं धुते, म्हणजे ते पोर्स क्लोज होतील पहिलं तर. आणि दुसरं हायड्रेटिंग एकदम जेंटल असं मॉइश्चरायझर मी लावणार आहे. आणि कॉशन ह्याच्यासाठी की जरी नो स्ट्रिप काम करते, आता मी तुम्हाला दाखवलं, तरीही टेम्पररी गोष्ट आहे. टेम्पररीली आज ब्लॅकहेड्स रिमूव्ह झाले, पोर माझे क्लीन झाले असले तरी ते परत थोड्या दिवसांनी होणार आहे. सो हे थोड्या दिवसांनी, मे बी 2 आठवड्यांनी वगैरे असं आपल्याला रिपीट करायला लागेल. आणि सॅलिसिलिक ऍसिड वाला छान मॉइश्चरायझर किंवा असं घेतलं तर पोर्सचा प्रॉब्लेम आणि पोर क्लॉगिंग जे होतं ते अगदी कमी होईल. म्हणजे अगदी हा फिजिकल एक्सटर्नल टेम्पररी वे नो स्ट्रिपचा आहे, त्याच्याबरोबर थोडंसं आपण त्याला स्किन केअर इन्ग्रेडियंट्सनी मदत करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तसं थोडंसं दुखतं ती स्ट्रिप काढताना. तर तुमचा पेन टॉलरन्स अगदीच नसेल तर तिकडे जाऊ नका. पण अगदी खूप त्रास झाला, जसं वॅक्स स्ट्रिप काढताना जेवढा त्रास होतो तेवढा नक्कीच होत नाही. सो इट वर्क्स बट यूज इट विथ कॉशन.